कसे झाले आत्या? साजरे झाले हो बाई. पण कासाठी केले म्हणजे असं अचानकच? आत्या तसंच केलं. डाळ ना काल ते भाजीसाठी भिजव घातली होती. संध्याकाळी म्हटलं मुगाची मोकळी डाळ करते. मग आई काय म्हणत न काही भूक नाही, बाबाला जेवायचं नव्हतं. मग सकाळची भाजी होती. तुम्ही म्हणा घरी हे केलं, तुम्ही कायची भाजी केली? वड्या केलत्या नाही? मग काय ते डाळ तशीच राहिली. म्हटलं जाऊ द्या, मग तशीच ठेवून दिली फ्रीज मध्ये. आज सकाळी वडेच केले त्याचे. असं काय? असं फार बाई. रमेश गेला खाऊन? हो बाई, बाबाला दिलं ना नाश्ता. हा तेच म्हणलं. आता त्याला म्हणतो उन्हाचं जसं लवकर येत जाय घरी. पण ते मला वाटते मळ्यात ते हे लावलं त्यानं नाही. बाबांनी उन्हाळी भाजीपाला लावणं सुरू केला. बाबांना म्हटलं राहू द्या. मी पण म्हटलं म्हणजे असंच बाबा म्हणत होते की आता उन्हाळ्यात लावतो. पण म्हटलं बाबा उन्हाळ्यात भाजीपाला चांगला होतही नाही आणि खूप पाणी द्यायला लागते, खूप काळजी करायला लागते. जाऊ द्या म्हटलं, राहू द्या. तर बाबा म्हणत नाही तर 2 महिने आता रिकामच राहते. तर मग बाबानं ना ते हे लावलं आपलं काय कारल्याचे वेल नसतं काही लावलं बाई. ते उन्हाळी आणलं बाबांनी बी. म्हणजे ती बीच वेगळं आहे, उन्हाळ्यातच येतात ती. असं बी आणलं त्या दिवशी सांगत होते बाबा मला. आणि ते लावलं आता. म्हणून मग ते त्याला पाणी देणं आणि त्याला ते हे केलं, थोडीशी सावली केली म्हणत, असं हे बांधलं म्हणत. हो ना, मला तो मामा सांगत ना. म्या म्हणलं का आले सा रमेश फालतूचाच म्हणलं कुठाना करते. लय जीवाले दगदग होते व त्याच्या. 12 महिने चालू शेतकऱ्याचा जीवाले हायच म्हणा तो भोर. 12 महिने त्याला काम करावंच लागते. नोकरीवाल्यासारखं थोडी हाय 3 महिने काम करा 4 महिने सुट्टी घ्या. शेतकऱ्याला तर माय वर्षभर हाय जीवाले घर. असं सकाळून गेला खाऊन नाही. हो ना, मी मामालाही बघितलं. पण मामा खूप दूर गेले होते. ते तिकडे कोणासोबत ते बोलत होते. बाबा म्हणत मामाला आवाज दे बाई. तर मी ना दारात आली तर मामा चालले गेले ते पुढे. तर मामाला नाही दिली मी. ते ना घरून मी आज उकडपेंडी केलती. तर उकडपेंडी खाऊन जायला ते द्यायचं ध्यान नशीन. मग तू आवाज दिला असेल तर. नाही म्हणजे मी आवाज नाही दिला. मी बघितलं मामाचा दारात आवाज आला. बाबा इथंच होते खाऊ राहिले. बाबा कामात पाहुणे चालले, आवाज दे बाई मामाला दे नाश्ता. मग मी गेली ना दारात. तर तोपर्यंत मामा दूर गेले होते. मग मी काही आवाज नाही दिला. तर मग राहिलं मामाचे ना घेऊन जा त्या वडे. मामा घरी आले की जेवणात दे जा मग मामाला. का आले व जाऊ दे, खाऊन घेते केला नाश्ता. तो सासू ना ते कुठे गेली माय? आज लय सकाळून दुकान उघडलं तिनं. हो ते आपल्या गावात लग्न आहे ना आता कुणाचं तरी. तर त्यांचं ते आल्या होत्या काल रात्री. तर त्यांना त्या साड्या पाहिजे होत्या आता लग्न घरीच सब म्हणजे असं द्यायसाठी म्हणून. तर त्या रात्रीच आल्या होत्या. रात्री खूप उशिरा म्हणजे 10:30 वाजले असतील तेव्हा आल्या. तर मग आई काय म्हणत उद्या सकाळी येतो आता रात्रीचं दुकान उघडल्यापेक्षा. तर म्हणून त्या आल्या म्हणून गेल्या असतील आई. ते त्यांना लग्न आहे त्यांच्या इथं त्यांच्या मुलीचं. तर त्यांना ते साड्या द्यायसाठी पाहिजेत साड्या. बाई कोणाचं लग्न आपल्या येतात तर काही नाही माहिती नाही. नाही ते माझ्याही ओळखीच्या नव्हत्या त्या. आई मत बाई तिकडे आहे त्यांचं घर. ते जुनी शाळा होती ना त्या जुन्या शाळेच्या इकडे घर आहे असं आई मला सांगत होते. माझ्या काही ओळखीच्या नव्हत्या त्या. असं त्या वाड्यातले होय. मग ते नाही असं असेल तिकडे. मग तिकडे आपला काही संपर्क नाही, आपल्याला काही माहित नाही. हे गौतम सुमी राहत नाही काय तिच्या घराच्या अंगली गोष्ट. त्याच्या इकडचं असेल कोणाचं लग्न. असं बरं. मग रत्नीला ठग गिराईक भेटलं माय बाई. आता लग्न घरी साड्या म्हणजे कमीत कमी 25-30 तर कसे जातातच उभार. पण कमी नाही. आता गरीबाच्या घरचं लग्न आहे म्हणून 25-30 तरी देतीनच. जास्त सांगू नका आजकाल. माय गरीब लय साजरं लग्न करतात आजकाल. कोणी आता खर्चाले मागे पुढे पाहत नाही. मस्त करतात बाई आजकाल. समजे जण लग्न कार्य प्रसंग साजरा करतात आता. असं काही राहिलं नाही. मोठ्या लोकांच्या घरचं लग्न साजरं गरीबाच्या घरचं असं समजे साजरं करतात. बरं झालं तो सासूले ठोक गिराईक भेटलं ना. हो ठोक गिराईक होतं. नाही त्यांना 35 साड्या पाहिजे होत्या. रात्री सांगून गेल्या ना त्या. ते यांनी आणल्या नाही का ते अमरावतीवरून साड्याने आणून दिल्या का त्या 250-300च्या रेंज मधल्या. आणि त्यांना ठोक मध्ये 150 पडली होती. तर त्या साड्या मग आईने त्यांना 200 लावल्या. 200 लावल्या. आईने सांगितलं त्यांना की म्हटलं आई म्हणत की बाय चिल्लर जर घ्यायचे असले तर मी 300-350 लोक साडी विकून राहिली म्हणत. आणि मायपुरानं 150 ठोक मध्ये आणल्या. मी आता गावातून तुले 200 लावतो असं म्हणलं. म्हटलं आईनं त्यानं म्हटलं की हो पण त्याचे उधार आहेत ना म्हणून ते 200 हो म्हणत. असं माय बाई ते सासू भरली माय बाई व्यवहारिक झाली व बिझनेस वुमेनच झाली माय बाई. मस्त सौदा करते. आणि बरोबर आहे रत्नेचं उधारही आहे. आणि बरोबर ते दुकानाला भाडं लागलं नाही. इतके दिवस ठेवल्या तिनं दुकानात तर फार चांगलं. जाऊ दे गरीबाचं काम भागलं.
उधार तर द्यायला तिचं कसं देतील फेडून, नाही तर वावरा गिवरात येऊन काम धंदा करून फेडून देतील. काय माहिती, ते नाही बोलले. आई त्या आईला म्हणत फक्त बाई उधार पाहिजे आम्हाला. आई म्हणत चालते बाई, भांडे झाले म्हणलं, ते ठेवतो म्हणलं योगिता बाई, मी जातो म्हणलं घरी. हो हो चालते ताई. हो दरवाजा लावून घे चालतो. हा लावतो दरवाजा. नेता अंदर भांडे आधी ठेवले मी हे उन्हाशे. तुम्ही आहे का? अव योगिता आहेत का 2-3 वेळे? नाही पाय नसतील तर मायातले दे, मला एवढे काले पाहिजे तो. यंदा माझे जेवण होते. योगिता देवतीले हे पाय मायातले दे. 2-3 दे. आपस खातात. दे. मा ध्यानच नाही तुम्ही भांडे घासायला येलाय म्हणून. दे बाय मायातले दे, वरचे नको देऊ, राहू दे का परी. हे मला लय दे रे तू. एवढे का 5-6 वळे खातो का मी? दे यातले दे बाय, दे बाय. काय उष्टे नाहीत केले अजून, ये इकडे न्यारेच आहेत. सुमे वा त्या ते राहू द्या, दुसरे आहेत ना, दुसरे देतो मी, ते खा तुम्ही. अहो लय आहेत नाही, एवढे वळे खातो का माय मी? मग तर मला जास्त लागत नाही. दे यातलेच. मी उष्टे नाहीत केले ना, उष्टे थोडी केले. हा बाय एकच वळा उचलला फक्त मी यातला. बाकीचे समजे साजरे आहेत. 4 दे, 2 सुमीचे 2 गौतमचे. देते हिले का आले करतात गरीबाच्या घरी एवढं. दे खाल्ल्या जाते, घासातला घास द्या कोणाले. खायला दिल्यानं कमी नाही होत. सुमे तेव्हा इकडे काम आहे. बरं बरं माय आता आहेत का ती? काय काम आहे या सांग ना, मी करतो ना. आली फरशा पुसा लागतात का बाई? आई माय जेवण चालू आहे का? मा ध्यान नव्हतं, मी बस आली माय अंदर. बाई मा ध्यानच नाही, आली मी दस सांग ना, कोणाच्या खायच्या ताटाला येणं साजरही नाही. सुमे मा काय ताटातला घास नाही उचलत तू. ये नाही आत्या, उद्या ना मी आधी दारात बसतो. तुमचं झालं की सांगा मग काय धंदा आहे तर मी करतो. मी सुमनताई हे वडे केलते आज नाश्त्याला आम्ही. आत्याचं म्हणणं झालं तुम्हाला द्या. घ्या हे वडे, न्या घरी तुमच्या भाऊली दे जा, तुम्ही खा जा. कसे झाले तर सांग जा मला. नाही बाई माझा स्वयंपाक झाला नाही, मला नाही पाहिजे. मला तुम्ही धंदा सांगा ना, मी थांबतो त्यातलं बसतो ना. खा तुम्ही आरामशीर खा, मी बसतो त्यातलं. नाही तर मन सांगतो त्या बाईच्या करून भांडे घासून येतो. त्यातलं तुम्ही आवरा तुमचं. मी नाश्ता करून आली बाई. आवाज सुमी तो अगरचा स्वयंपाक राहिला म्हणून नाही देऊन राहिली. मी केलं नाही निवायचं मा घरी म्हणून देऊन राहिली. पाय मा भासूनीच्या हातची चव घेऊन पाहिजो आणि मला काले देजो काही. जाय रे देव योगिता. आणि ते प्लेट आणजो भरकन वापस, नाही तर देशील तो पसाऱ्यात कुठे टाकून. मान भासूनीच्या शेतातली आहे ते शेठ आहे माहितीचा तो डेनरचा. नाही तर बाई योगिता दुसरी प्लेटीत दे, नाही तर कागदाती बांधून दिला चालते सुमीले. हाय ना सुमे? प्लेट गिलेट हरवशील माहितीची. नाही सुमनताई प्लेट नका हरवू माझी. अन्याय आहे. इथं खासाल तर इथं खा, नाही तर घरीच असाल तर घरी न्या. दादाली दे जा काही. आणि भाऊले सांग जा बरं की आम्हाला कैरी आणून द्या म्हणा. बरं बाई तुमच्या वावरातच जायला आहे जास्त मला. ते काही काम आले चालू आहे तुमच्या वावरातच आहेत. मग आले की सकाळी आणायला लावीन बाई, या दिना आणायला लावीन तुमच्या घरच्यासाठी कैऱ्या. तुमच्या वावरातूनच आज सकाळी म्हणलं असतं तर टाक आणल्या असत्या ते ना. तुम्ही सांगलं तर आणतात बाई ते. बरं मी सांगेन. मी घरीच नेतो हे वडे. गौतम जिले मग भेटतात ना, आम्ही दोघं मिळून खाऊ. मग अति मी खाईन आणि गौतमजी राहतील तसेच. प्लेट आणून देतो बाई मी बराबर. मनसान तर आताच आणून देतो. आता मग मला एखाद्या कागदात एकदा ती बांधून दिलं तर चालते. मग मी घरी नेऊन ठेवतो माया आणि लागे मग त्या एका बाईच्या घरचं घेतलं आत्या काम. ते माझ्या घराजवळच नाही का ते माधुरी बाई, तिच्या घरचं घेतलं काम भांडे घासायले. असं का? मा नाही वैखीची तोलाच एक इकडची आहे का? म्हणजे तुमच्याच्यातली आहे ते बाई. आमच्या एटाच्या इकडे राहते समजा. त्याच्या घरी जात असतो भांडे घासेल. 2 टाइम ठेवलं त्या बाईनं. असं का? बरं माय बाई फार सुद्धा चांगला आहे सुमे. आणि सुमनताई ते आमच्या घरचे पापड लाटायचं काय ठरलं मग तुमचं? देतो ना बाई लाटून. तुम्ही काही आणा ना तुमची दायकी आणा, मला मोजून द्या समजा. मन सांगतो मी तुमच्या घरी येऊन लाटून देतो. तुम्ही गोळे करून ठेवा मोजून, मी तेवढे मोजून पापड देऊन देतो तुम्हाला. मन सांगतो माझ्या घरी नेऊन लाटून देतो. तुम्ही मन सांगतो असं मी काचात विराजी हाव. अति नको गोंधळ मांडू तू. हे बाय योगिता गिले पीठ मोजून दे, हे पापड आणून देते. मला सुमीवर गॅरंटी आहे, सुमी काही पापड काढत नाही. सुमे तुला चवीचे पापड मी तुला देईन वदरून. पुरीच्या पवरे पापडीचे इले आणून दे. हे श्वासावर दुनिया कायम. काय सुमे? काय आत्या
माणसं नाही का बरं? माणसां तर तुमच्या घरी येऊन लाटून देतो मी, त्यात मला काही हे नाही. दयपारचे लाटत जाईन. पैसा कोण संध्याकाळी काम घेतलं बाई आता भांडे घासायचं. हा आता तुमच्या घरचं हाय जसं आणि एक लागे त्या माधुरीबाईच्या घरचं भेटलं आणि ते आत्या आणि एक तुमच्या वैखीचे नशीन ते टाकीच्या अंग घर आहे त्याचं, ते डबल मजली बिल्डिंग नाही का बाई, त्याच्या घरचं बोलल्या त्या बाईया असं कोणच म्हणत त्याची सून गेली बाहेर पण आले तर आता बुडाबुडीच आहेत घरी, तर त्या म्हणत आमच्या घरी येत जाय भांडायले धुणं धुवायले. तर त्याच्या संग अजून बोला झाली नाही पण त्या म्हणत येत जाय. मी आणलं हा सांगतो म्हणलं मी तुम्हाला, त्याच्या घरचं भेटते आता काम मला आता. फार सुद्धा सुमे फार चांगलं. सगळ्याच्या घरी इमानदारीनं काम कर. एकदा नाव झालं ना कोणी सांगते मग. हा आणि विश्वासावर आणि इमानदारीवरच दुनिया कायम आहे सुमे. आपली खुददारी आपण सोडायची नाही. पाय तुले काम किती भेटतात. घ्या बाई मग ते वळे नेतो मी. गौतम जे आले असतील घरी तर मग ते देता येतात. हो चालते न्या. का योगिता? हाय माय बाई व सुमे झाले का तुझे भांडे घासणं? बरं माय तोला हिस्सा पडला बरं झालं. आई दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. सुमनताईचा हिस्सा अशीलच त्या वळेत म्हणून रात्री त्या डाळीची भाजी नाही झाली, सकाळी वळे झाले. घ्या ना आई तुम्ही तुमचे. अमाय रत्ते तू खायचीच राहिली का? हो बाई खाल्ले म्या मगा. तिला मला 3 डबल दिले ते मी आणलं राहू दे. मला डबल पाहिजे नाही आता. ते पाहिजे बाई मला. माय तेच गत झालं माय बाई. मी म्हणत होती तुले योगिता ते दुसऱ्या कोणत्या शाळा ती लेस होती त्याला बारकी, त्या शाळेचं गट्ट कुठे ठेवलं ते त्यातलं दाखवतो त्या बाईले. त्या म्हणतात जवळचे रे द्या रे दाखवा न्या रे, त्यातल्या दाखवतो ना साजऱ्या. आई तिथंच तर आहेत त्या. चाल बरं मग दाखवून दे बरं. मला दिसल्याच नाहीत. त्या म्हणतात काही साजऱ्यातल्या दाखवा काही याच्या दाखवा काही त्याच्या दाखवा. ते त्याच्या पोरी आल्या मग त्या पोरी आता याची दाखवा त्याची दाखवा अलग अलग नाव सांगून राहिले. मला एक तर काही कळत नाही त्यातलं. चाल बरं घंटाकभर तो आला अतोल झालं असेल तर ये मग. राहू दे तिथे राहिला असेल तर हाय देव का बाई पायचा जर तुली जवळ येतो बाई मी. हो या ताई. जाय व योगिता राहू दे तिथंच गॅस कमी करतो आणि जाय दुकानात देतील कोणत्या साड्या काढून द्या लागतात तर जाय मग त्या बाया बसेल असतील. अच्छा करतो मी. योगिता ये ना म्हणलं पहिले. हो बसा मग मासून ठेवते ना तिला कळते त्यातलं समजे शाळेचं पॅटर्न तिला माहित आहेत. हो तेच आणते तिच्या पसंतीनं. बसा व पोरी हो बसा. योगिता बाई दाखव बाई ह्या पोरी आल्या साड्या पाहिले. हो आई आले. आता पाहिजे. हा जाय. आय रेणू काय करू राहिली व? आता बैऱ्या भोकाची आवाजच देत नाही. काय म्हणता? काय म्हटलं तुम्हाला ऐकून आलं तर मी काय करू? वरून मध्येच बोलता. 4 खेप म्हटलं ना तुम्हाला काय काय आणि सांगा काय म्हणता? एवढी काय अळ लावतो मग कानात का भेडा गेले काय? बया व म्हणत नाही मला म्हणत म्हणलं माय काय कान गेले काय राहिले? कोण्या सकाळची काय काय म्हणून राहिली मी. सांगा काय म्हणता? रेणू मामाने एखादं साजरं देवाचं नाव ठेवा लागत होतं. मला नाव देवीचं ठेवा लागत होतं बाई. दुर्गा माता नाही तर एखादी शारदा नाही तर चंडिका. नाही तुमचा जप तरी झाला असता. आहेस ना मग रेणुका माता माघारी अवतरली. आवाज दिला तर काय म्हणत नाही. मुज्जर बोलायची. मला काय ऐकून आलं का तुला? मला काय नाही म्हणलं. हे बाई उगाच बाई मा सांगा बाई तुम्ही हमरी तुमरीवर येत नका जात जाऊ. ते बाई सांगून ठेवतो. मा तो असं डोकसं दुखते बाई. 5 दिवस झाले म्हणलं. 5 दिवस मा डोकसं असं ठणकून राहिलं म्हणलं. असं वाटते की आता फुटते का राहते. आणि त्याच्यात तुमचा बाजार आरामशीर तुम्हाला बोलताच येत नाही. जसा काही पाचीच्या दिवशी पाची नाही पुंजली तुमच्या मायनं नळलाच फळला तुमचा. एवढ्यात अळला होता माय बाई. हाव मुज्जर बोलायची. मायनं पाचीच्या दिवशी मा नळला फोडला होता. तुझ्या मायनं काय कान फोडले का व? सासू आवाज देते तुला ऐकू येत नाही. मुज्जरपणा करणं भलं शिकवलं होतं मायनं तुले. ह्या बाबाई आते बाई तुम्हाला काही धंदा नाही. मांजर बोक्या वाणीला लढाया नका करत जाऊ मा संग. तुम्हाला काय खाल्ले पाय पसरले की बसल्यात ती. मले सारं घर चालवा लागते. दुनिया भऱ्याचा धंदा आहे मा मांग. एक तर मा अंग दुखते सारं. काही काळजी नाही कोणाले. एवढी साजरे सून भेटले तुम्हाला नाव नाही मा उत्सुक. सारा धंदा मा जीवावर ठेवता निरा. पाना 15 दिवस झाले मी गेली नाही मा बाबाच्या घरी. मोठी पाना कशी जाऊन बसली. तिचंच बरं आहे हो माय. तिचं घोंगडं उचललं लागे बाली झाली. आता काय माय मनाची राजोटी उठली की निघाली. आम्हाला तर माय याचा विचार करा त्याचा विचार करा. मा कोणी विचार नाही करत. कोण नाही करत मा विचार. मी चालली मला संध्याकाळी मा पप्पाच्या घरी. मा पप्पाले फोन केला. माझे पप्पा येऊन राहिले मला घ्यायले. माय बाई
आता 15 दिवसाच्या आधी चालली आली ना तुझं बापाच्या घरून 4 दिवस होती ना तो ती लग्न काले केलं वर येण्यात व्या बापाच्याच घरी राहा लागत होतो. येऊ दे बरं तो बापाले विचारतो मी. पोरीली इतक्या खेप नेता तर तीच ठेवा. मग मी तर म्हणतो पण तुमचं पोरग ऐकत नाही ना. माझे पप्पा तर म्हणतात काही ना करावं त्या खोरांड्यात या म्हणतात होती. मा पप्पाचा एवढा मोठा बंगला रिकामा आहे पण हे तुमचं पोरग अति येते ना म्हणून मला राहा लागते ना. तर मी आत्ताच कपडे भरतून जातो. माझे पप्पा तर म्हणतात तत्तीच्या म्हणून. कोण मा पोरग तो बापाच्या घरी राहायला जाणार आहे. त्याच्या बापाला त्याला घर नाही बदलून ठेवलं का. माय बापाला सोडून का तो माय बापाला जाईन का घरी येतो काय गरज आहे. काऊन जाईन लय शैनी आहेस व. आणि खबरदार जर जाशील गिशील तर काही जायला लागत नाही. आणि म्हणलंय बाय त्या सूर्याचा स्वयंपाक कर ते घरी नाही आहे. मी काय करू मग मला सांगून गेली का ते मोठी गेली तर. आता सुरेश भाऊले का हॉटेलात जेवता येत नाही का. बायको घरी असली तर बोलला हॉटेलात जाता येते. आता का दिले का घरी जेवा लागते का. माझ्यानं होत नाही बाई सांगून ठेवतो. आपल्याला काय कोणाचा भार बांधायची सवय नाही. मी कोणाचं काही करत नाही. मला कोणी करू नका. मी कोणाचं काही करत नाही. माझ्यानं होत नाही माय बाई. कोण या संध्याकाळच्या बाहेर एवढ्या घामाच्या घरात कोण स्वयंपाक करावा माय. त्या भाऊचा भल्ला नखरा चालते. हेच भाजी पाहिजे तेच भाजी पाहिजे. भाकरच कडक झाली पोळीच वातळ झाली. आपल्या ज्यानं होत नाही ते फक्कडचे नखरे सहन करणं. ते त्या बली त्याईलेच पटले. ते त्याचं त्याईले लखलाप. मी करत नाही. लस करायचं तर तुम्ही करा. इकडे आपलंच तर आपल्याच्यानं होत नाही लोकांची भार बांधणं. म्हणाले का हाय कोणाले याचं करा त्याचं करा. करा ना होना धसाना जसं चुलीजवळ मग समजीन कसे घामाचे लोट निघतात. तर मुजर खानीची बापाच्या मोठेपणाचा ती मोठेपणा दाखवते. तिचा बाप मोठा लोक आहे तर काय मा पोराले देते का काही पळाबरोबर सुताईचा दोरा. आम्हाला लेकाले गरजही नाही. खरं ना मोठ्याची पोरगी काही करू नये अशी खोटे निघतात. मोठे तेवढे खोटे ता बघती बापाचाच तोरा सांगती. 2 भाकर टाक मधलं त्या मोठ्या पोराची ते जमून नाही राहिलं. त्या रोजी का बय त्या रोजी त्या मोठी ना कोटरा भर ते आणून दिलं एवढं मोठं हदन तर कसं खाल्लं होत. आज तिचं ते घरी नाही तिच्या नवऱ्याचा स्वयंपाक केला तर तू काय हलकबारी होती काय. माझ्यानं होत नाही बाई बाई. आणि त्या दिवशी काही त्यानं माझ्यासाठी नव्हतं आणलं. उगाच नका लावू. तुमच्यासाठी आणलं होतं. माझ्यासाठी नव्हतं आणलं. उरलं म्हणून खाल्लं आम्ही. माहिती डाळ असेल तर याच्या उभार खाणारही नाही. काढू नका आमचं खाणं. मी काही कोणाचं खात नाही. मुसर खाणीतली लयच आहे ना हरामखोर ऐदी बोलायची. माय ऐदी आहे का बाप ऐदी आहे का सांगायचा. युदीबरीच्या बापाला संध्याकाळी सांगतोच जरा तुमच्या पोरीला जरा सांगा म्हणतो समजावून. घरातल्या लोकांचं करण्याची बरे ते स्वयंपाक करायच्या बाबतीत तिच्या उरावच बसती. नकमुष्टे हानू 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 मोमने थापती आणि तेच खाऊ घालते घरातले इले. काही प्रेमानं स्वयंपाक केला नाही रेनीनं. काही आली की लढतच राहते तिला अदाशा बोळ्याची. तिला काय म्हणून फायदा. आपलाच दाग खोटा लोकायला काय म्हणता. ह्या आपलं शपूट झाले ढंगना रंग. जरासाक बायकोवर जरासाक ताव नाही त्याचा काय जरासाक नाही. हिरा बायकोला सूट दिली डोक्यावर नाचवते म्हणून इतकी शेपारली आहे रेनी. एका दिवशी ते इले सारखं केलं असतं म्या. पण आपल्याच बाब्या डांगाचा नाही ना काय लोकाले म्हणता.